या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर। सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी। सोलापूर शहर आणि जिल्ह्यात होळीचा सण मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला। पारंपरिक पद्धतीने होळी दहन करून वाईट प्रवृत्तींचा नाश आणि चांगुलपणाचा विजय याचा संदेश देण्यात आला। विविध भागात होळी दहन करण्यात आलं। श्रीमद भागवत महापुराणामध्ये प्रल्हादाची कथा येते। त्यामध्ये आता हिरण्यकश्यपूची बहीण होलिका ही अत्यंत क्रूर स्वभावाची, प्रल्हादला मारण्यासाठी नाना प्रकारचे त्यांनी प्रयत्न केले, परंतु प्रल्हाद जी आहे आपल्या मुखातून ओम नमो भगवते वासुदेव विष्णू भगवानचं स्मरण करता करता जे आहे प्रल्हादाची रक्षा देवानी केलेली आहे। त्याच प्रकारे आपल्या हिंदू धर्मामध्ये हे 4 प्रकारचे पर्व मानलेले आहेत। एक तर होळी आहे, दसरा आहे, दिवाळी आहे आणि गुढीपाडवा, हे अत्यंत महत्त्वाचे पर्व मानले आहेत। आता होळी हा पर्व आहे अत्यंत महत्त्वाचा। त्यामध्ये आपल्या होलिका दहन केल्याने आपल्या शरीरामधले जी काही पीडा आहे, इडा पीडा हा सर्व रोग परिहारार्थ आपल्या शरीरातले रोग वगैरे नष्ट होतात, मानसिक आजार वगैरे नष्ट होतात। या होलिका दहनामध्ये नाना प्रकारची औषधी टाकल्या जातात। पिवळ्या मोहरी आहे, काळी मोहरी आहे, पिवळ्या मोहरी आहे, कोणी हळकून टाकतात, नारळ टाकतात, कोणी लिंबू टाकतात आणि गुगल आहे। या सर्वांनी जो आहे आपल्या शरीरमधील आपल्या कुंडलीमधले ग्रह वगैरे हे सर्व दोष जो आहे नष्ट होण्यासाठी हे होलिका पर्व मनवत आहे। आज 120 वर्षापासून या लक्ष्मीनारायण देवळामध्ये पारंपरिक रीतीने दरवर्षी जो आहे होलिका दहनची जो आहे पूजा वगैरे होते। होलिका दहन झाल्यानंतर देवाची पूजन होते, देवाचं पूजन झाल्यानंतर अर्चना वगैरे होऊन प्रसाद वाटप वगैरे सर्व भक्तांना करण्यात येतो। सोलापूर शहरामध्ये अतिशय मोठ्या उत्साहात साजरा करणारा मंडळ म्हणून 1957 पासून आमच्या मंडळाची गणना होते। वर्षभर किल्लावेस तरुण मंडळाच्या माध्यमातून गणेशोत्सव असू द्या, छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती असू द्या, अहिल्यादेवी होळकरांची जयंती असू द्या किंवा हिंदू धर्माप्रमाणे साजरा होणारे सगळेच सण असू द्या, मोठ्या उत्साहात या ठिकाणी साजरे केले जातात। आजचा होळीचा दिवस आहे। आजच्या होळीच्या दिवशी तुम्ही बघू शकता मंडळाच्या वतीनं सर्वच कार्यकर्त्यांनी, मग लहान असतील मोठे असतील, अतिशय कष्टानं आजच्या या होळीची तयारी केलेली आहे आणि त्यातून प्रतीक म्हणून अतिशय भव्य दिव्य होळी आपण या ठिकाणी पाहतो। लांब 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 पडणार शिवरुद्र प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष म्हणून आज तुम्ही होळीचा कार्यक्रम करता। हा होळी दहनाचा कार्यक्रम तुम्ही किती वर्षापासून करता आणि का करता? थोडक्यात आमच्या प्रेक्षकांना याची माहिती द्या। नमस्कार,
मी महेश जेऊर शिवृद्ध प्रतिष्ठानचा संस्थापक अध्यक्ष. होळी दहनाचा हा सण आपण गेली अनेक वर्ष झालं इथं राबवतो. होळीचा सण उत्सव करण्यामागचं कारण म्हणजे वाईटावरती चांगल्याचा विजय. कश्यपवरती नरसिंह देवाने जो विजय मिळवला म्हणजे वाईटावरती चांगल्याचा विजय झाला. त्याचा एक प्रतीक म्हणून होळी दहनाचा सण आपण उत्सव साजरा करतो. फाल्गुन महिन्यामधील पौर्णिमेच्या दिवशी हा होळी सण साजरा केला जातो. मेन हा होळी सण कशामुळे साजरा केला जातो म्हणजे जेव्हा भक्त प्रल्हादाला होलिका ह्या राक्षसीने त्याला जाळण्यासाठी ह्याच्यावर घेऊन बसलं होतं, होळीवर घेऊन बसलं होतं, पण ती स्वतः जळाली. पण प्रल्हाद हे आपल्या नरसिंहाचं नामस्मरण केल्यामुळे त्याला काही झालेलं नाही. ह्याचंच एक प्रतीक म्हणून आपण हे होळी दहन हे साजरा करतो. एवढंच मी सांगतो. जे पण इथं सामूहिक होळीचा कार्यक्रम केलात ते करण्यापाठीमागचं कारण काय आणि ह्याचा आनंद तुम्हाला कुठल्या पद्धतीने वाटतो ते थोडं आमच्या प्रेक्षकांना सांगा. आम्ही इथं शेळगी परिसरामध्ये लेंगरे परिसरामधले सगळे महिला मंडळ आहोत आणि इथले मिस्टरांचं नाव काय त्यांचं जेवरे भैया याचे जास्तीत जास्त प्रामुख्याने पुढाकार घेतात आणि इथं सगळ्या लोकांना एकत्रित करून लहान मुलांना सुद्धा त्यांनी परवा शिवजयंतीचं जे कार्यक्रम झालं त्यामध्ये सुद्धा त्यांनी लहान मुलांना समाविष्ट करून त्यांचं लेझिम्स वगैरे दरवेळेस असं वेगवेगळे कार्यक्रम घेतात त्यांनी. मग आज तरी हे अचानकच त्यांनी ठरवले, प्लॅनिंग केले. अजून ह्या पुढच्या वेळेस आम्ही ह्याच्यापेक्षा पण मोठ्या प्रमाणामध्ये करू. आणि आणि तर सगळ्यांना माहीत आहे हिरण्यकश्यपू राजाचं त्यांचा मुलगा जो प्रल्हाद होता तो विष्णू भक्त होता. त्याचं नाश करण्यासाठी म्हणून हिरण्यकश्यपूने जितकं प्रयत्न केलं पण तो अयशस्वी ठरला. शेवटी त्यांनी बघितलं की उंच दरीवरून टाकला, गरम तेलामध्ये त्यांनी टाकला तरी पण काही झालं नाही. शेवटी त्यांनी त्याचीच बहीण होलिकाला बसवलं. त्यांनी लाकडांची रचना केली आणि त्याच्यामध्ये बसवलं आणि तिला जे ब्रह्माकडून वरदान मिळालेलं होतं की त्या आगीमध्ये तिला काही होणार नाही. पण विष्णूचीच लीला त्यामधनं काय झालं की त्याला जे वस्त्र मिळालं होतं तिला ते वस्त्र उडून त्या भक्त प्रल्हादाच्या अंगावर गेलं आणि ती त्याच्यामधनं जळून गेली आणि भक्त प्रल्हाद सुखरूप बाहेर आले. का तर हे दैवी शक्ती आहे. आणि दुसरं म्हटलं तर ह्याच्यामधनं आपण हे घ्यायचं हेतू, आता ती कहाणी तर आहेच आहे पण आपल्या ह्याच्यामधनं समाजामधनं आपण एवढं शिकायचं की वाईट विचारांचं आपण ह्याच्यामधनं दहन करायचं आहे. आपल्या मनामधले कुठलेही वाईट विचार असतील, दुसऱ्यांबद्दल काही द्वेष भावना असतील तर त्याचा नाश आपण करायचा आहे. हेच इथं प्रार्थना करायचं आणि सगळ्यांना चांगली सद्बुद्धी देऊ दे. आपण चांगल्या विचारांनी असंच आपल्या देशात आपलं स्वतःच तर प्रगती करायचंच, समाजाचं आणि याच्याबरोबर देशाची प्रगती करायचं हे आपण सगळेजण म्हणून ठरवायचं. खूप छान. धन्यवाद. आपण हे आला तिथं आमच्यामध्ये समावेश केला. तशाच एक प्रकारे पुढच्याही कार्यक्रमामध्ये आपलाही सहभाग लाभू द्या. हो नक्कीच. धन्यवाद. नागरिकांनी एकत्रित येत पूजा अर्चा करून समृद्धी आणि सुख शांतीसाठी प्रार्थना केली. लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांनी होळीच्या उत्सवात उत्साहानं सहभाग घेतला.